Welcome everybody. Yesterday we have seen the first law and second law of Faraday. In the second law, we have seen that the magnitude of the induced EMF produced in the circuit is directly proportional to the rate of change of magnetic flux linked with the circuit. आता हे इक्वेशन फॉर्ममध्ये सेकंड लॉ कसा लिहिलेला आहे तो पहा. आता खाली इक्वेशन दिलेलं आहे, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये E is proportional to d phi by dt as shown in the photo. आता E म्हणजे इंड्यूस EMF, कारण इंड्यूस करंटमुळे इंड्यूस EMF होतो. बाय ओम्स लॉ E is proportional to I, म्हणजे I इंड्यूस असेल तर E सुद्धा इंड्यूस. सो E is proportional to d phi by dt. Therefore, remove the proportional sign, we get E is equal to k d phi by dt, where k is called as the constant of proportionality. If E, phi and T are measured in SI unit and taking k is equal to 1, we get E is equal to d phi by dt. तर हे सेकंड लॉचं इक्वेशन तयार झालं आहे बाय मीन्स ऑफ और बाय हेल्प ऑफ फॅराडेज लॉ. आता इफ वी कंबाईन this expression, that is E is equal to d phi by dt with first law, मग मायनस साईन येतं, E is equal to minus d phi by dt. आता आपण कॉईल बघतो. कॉईल म्हणजे काय, n टर्न्स. मग आता एक टर्न जर घेतली आणि त्याच्यामधनं फ्लक्स पास जो होतो, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स जे पास होतात पर युनिट एरिया, दॅट इज कॉल्ड ॲज द फ्लक्स. मग एकावर टर्न म्हणून जे जातं त्याला आपण फाय डॅश म्हणूया. फाय डॅश म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द सिंगल टर्न. पण आमच्या कॉईलला किती येते, n टर्न्स आहेत. देअर फोर द इक्वेशन कॅन बी रिटन ॲज फाय इज इक्वल टू n फाय डॅश. देअर फोर अबव इक्वेशन बिकम्स E इज इक्वल टू मायनस n d फाय डॅश बाय dt, कारण आम्ही फायची किंमत किती टाकली, n फाय डॅश. आणि हे जे इक्वेशन होतं, दिस इज नोन ॲज फ्लक्स रूल, अकॉर्डिंग टू विच द EMF इज इक्वल टू the rate at which the magnetic flux through a conducting circuit is changing. आता SI युनिट Eचं व्होल्टेज आणि d phi by dtचं वेबर पर सेकंड. विल सी लेन्स लॉ. वेलकम एवरीबडी. टुडे we are going to see the Lenz law. Now Lenz law, why it is important for us? So we have yesterday seen that induced current, induced EMF च्या ठिकाणी आपण ओम्स लॉच्या भाषेमध्ये त्याला व्होल्टेज म्हणतो, आणि V इज प्रोपोर्शनल टू I. आणि इथे ज्यावेळेस फॅराडे लॉसच्या भाषेत बोलतो तर Vच्या ऐवजी आम्ही काय करतो, E वापरतो. दॅट इज कॉल्ड ॲज द इंड्यूस EMF और इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि त्यानंतर ॲज युजल V इज प्रोपोर्शनल टू I, म्हणजे E इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू I. पण इथं I कुठला आहे, इंड्यूस करंट आहे. सो नाव द करंट विच इज बिंग इंड्यूस, इट हॅज द डायरेक्शन, and the direction is supposed to be what, whether clockwise or whether anti-clockwise. So to determine the direction of the induced current in a loop, कॉईल जी आहे, स्प्रिंग आपली जशी पेनाची स्प्रिंग आहे, याच्यामध्ये जर करंट जर जनरेट झालेला असेल क्लॉकवाईज तर तो आतमध्ये जाईल, अँटी क्लॉकवाईज असेल तर बाहेर येताना दिसेल. तर हा जो काही प्रकार आहे तो डिपेंडिंग अपॉन दॅट वी आर गोइंग टू डिसाइड द डायरेक्शन. सो टू डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट इन अ लूप, Lenz had made a law, and hence by his name it was known as Lenz law. त्याच्या नावारूपाने हा लॉ प्रसिद्धीस आला. आणि मग त्याने सांगितलं की डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. आता ही जी डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन द सर्किट इज सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय द इंड्यूस करंट, म्हणजे कोणता, ज्या कॉईलमध्ये इंड्यूस करंट झाला. आता ही कॉईलमध्ये ज्यावेळेस तो करंट फ्लो होतो
आणि तोही फ्लो होताना परत त्याचा साईड इफेक्ट जो आहे तो कशाच्या रूपात आहे, मॅग्नेटिक फील्डच्या रूपात आहे. सो दिस मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय द इंड्यूस्ड करंट अपोजेस द चेंज. आता अपोजेस द चेंज म्हणजे काय, ओरिजिनल जो मॅग्नेट आहे त्याचा जो फ्लक्स आहे आणि मग त्या फ्लक्सला ज्यावेळेस तो अपोज करतो त्याला आम्ही म्हणतो लेन्झ लॉ. सो इन शॉर्ट, इंड्यूस ई एम एफ म्हणजे इंड्यूस करंटपासून इंड्यूस ई एम एफ म्हणजे E is proportional to I. So therefore induced EMF tends to set up the current action in such a way that it opposes the change who has caused it. आता लक्षात आलंय का? पहा बरं का, गुरुची विद्या गुरुला बहुतेक असं म्हणजे म्हण आहे. ती कशी म्हणजे गुरु करायला जातो एक आणि त्याचा रिस्पॉन्स काय येतो, उलटा येतो. त्याच पद्धतीने लेन्झ लॉने ते समजून सांगितलं आहे. आमच्या करंट आणि हे जे काही म्हणजे इंड्यूस करंट जे आहे, हा इंड्यूस करंट ज्यावेळेस तो त्याचा रोल परफॉर्म करायला लागतो तर ते ओरिजिनल जे मॅग्नेटिक फ्लक्स आपल्यामध्ये करंट इंड्यूस करत असतो, आपली रिॲक्शन त्याला जाते आणि त्याला अपोज करते, त्याला त्या प्रवृत्त करते, स्टॉप करते त्याला त्या ॲक्शनला. आणि म्हणून हा जो काही रोल आहे हा एक्सप्लेन करण्यासाठी लेन्झने हे कॉन्सेप्ट आणलं आणि म्हणून त्याच्यापासून हा नवीन नियम लागू झाला की इट अपोजेस द कॉज ऑफ इंड्यूस करंट. कॉईलमध्ये जो इंड्यूस करंट होतो ज्याच्या कारणामुळं, कोणामुळं तर मॅग्नेट हल्ल्यामुळं किंवा दुसरी कॉईल हल्ल्यामुळे जे ह्या कॉईलमध्ये सेकंडरी कॉईलमध्ये जे काही रिॲक्शन तयार होते इंड्यूस करंटची, हेच इंड्यूस करंटची डायरेक्शन जी आहे ती नंतर काय करते, ओरिजिनल जो आपल्यामध्ये परिवर्तन करून आणतो किंवा सेकंडरीमध्ये परिवर्तन करून आणतो त्याला विरोध करतो. आणि म्हणून हे विरोध होतो म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो, त्या ई एम एफच्या इक्वेशनमध्ये आम्ही मायनस साईन आणतो त्याच्यामध्ये. सो ई इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. जेव्हा कशी आपण बघितलं की सुरुवातीला फॅरेडे लॉने फक्त काय सांगितलं, ई इज इक्वल टू डी फाय बाय डी टी, म्हणजे त्याचं त्याने डोळे दाबून फक्त एवढंच सांगितलं होतं की आमचं जो मॅग्नेट आहे तो मूव झाला, रिलेटिव्ह मोशनमध्ये आला की आमच्या कॉईलमध्ये ई एम एफ इंड्यूस करंट तयार होतो. पण हा इंड्यूस करंटच्या डायरेक्शनने काय परिणाम होतो हे फॅरेडेने काहीच सांगितलं नाही आणि त्याचं एक्सप्लेनेशन कोणी दिलं तर लेन्झने दिलं. आणि म्हणून त्याच्यापासून हा एक्सप्लेनेशनमुळं हा लॉ आला आणि म्हणून त्याला आम्ही लेन्झ लॉ असं म्हणतो. सो द डायरेक्शन ऑफ इंड्यूस ई एम एफ is same as that of induced current. कारण E is proportional to I, म्हणजे E पॉझिटिव्ह असेल तर I पॉझिटिव्ह, E निगेटिव्ह असेल तर I निगेटिव्ह, किंवा I पॉझिटिव्ह असेल तर E पॉझिटिव्ह आणि I निगेटिव्ह असेल तर E निगेटिव्ह. सो एनिवे means any one of them means automatically means if current is positive then EMF is positive. If induced current is negative then induced EMF is also negative. So this was the theory which was built up by Lenz. So we are going to see the application of Lenz law. Now let us see the application of Lenz law. Lenz law कसा वापरला जातो तर ह्या कंडिशनमध्ये आपण घेतोय मोशन ऑफ द मॅग्नेट टुवर्ड द लूप. आता ही जी आहे ही कॉईलची एकच वेढा आहे, एक सर्क्युलर लूप आहे हे, आणि हा बार मॅग्नेट आहे. नाव दिस बार मॅग्नेट विल बी coming toward this coil and going away from the coil.
So that is called as the relative motion. Now let us see what action happens or what was the phenomena told by Lenz. आता लेन्सने काय सांगितलं की आता ही जी बार मॅग्नेट आहे तो आम्ही इकडे जवळ आणतो. जवळ आणलं कॉईलच्या काय होणार म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे लाईन्स ऑफ फोर्स ऑफ मॅग्नेट्स दे विल इन्क्रीज पर युनिट एरिया अँड देअरफॉर करंट विल बी इंड्यूस. आणि हा करंट कसा असेल लार्ज असेल. आता हा जसं जसं जवळ आला त्यावेळेस काय होतं ह्या कॉईलमध्ये करंट फ्लो होतो. आता करंट फ्लो होतो तर काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. काउंटर क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. म्हणजे आता हे जिथं दोन टोकं आहेत या कॉईलचे थोडक्यात एकीकडनं करंट आत जाईल एकीकडनं बाहेर येईल. तर वन पोल म्हणजे विल बी ॲक्टिंग ॲज अ नॉर्थ पोल वन विल बी ॲक्टिंग ॲज अ साऊथ पोल. आता ही जी पोल्स आहेत डायपोल काय होईल हा डायपोल रोटेट होईल जसं जसं मॅग्नेट जवळ येईल तसा. मग कुठलं पोल पुढे येईल नॉर्थ पोल पुढे येईल. So when north pole comes in front of the north of bar magnet, which phenomena will take place? Repulsion. So due to the repulsion, this magnet, external magnet, will be driven outward. आणि जसं जसं आता इथं बघितलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आमचं काय होतं करंट फ्लो होत असतो इंड्यूस करंट. त्याच्यामुळं आमचा नॉर्थ पोल ह्या बाजूला आला साऊथ पोल खालच्या बाजूला आला. आता जसं मॅग्नेट मागे सर्कल रिपल्शनमुळे तर लगेच डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट काय होईल निगेटिव्ह होईल. निगेटिव्ह झाला म्हणजे काय झालं की इंड्यूस EMFची डायरेक्शन कशी होईल क्लॉकवाईज. म्हणजे कॉईलमध्ये कसा करंट फिरेल क्लॉकवाईज टाईप. सो when the coil current is in a clockwise direction, then south pole will come on the above side and north pole will go to the bottom side. And now north and south म्हणजे आता इथं मी हे साऊथ आणि नॉर्थ काय होईल ही फर्स्ट कंडिशन नॉर्थ आणि साऊथची कधी ज्यावेळेस अँटी क्लॉकवाईज होतं. आता क्लॉकवाईजला काय होईल साऊथ वर येईल नॉर्थ खाली जाईल आणि मग नॉर्थ आणि साऊथ पोलमध्ये काय होईल अट्रॅक्शन. अट्रॅक्शन म्हणजे काय होईल मॅग्नेट पुन्हा कॉईलच्या जवळ येईल. पुन्हा कॉईलच्या जवळ आलं म्हणजे इंड्यूस करंट काय होणार त्याची डायरेक्शन बदलणार अँटी क्लॉकवाईज होणार. अँटी क्लॉकवाईज झालं का डायपोल म्हणजे दोन पोल नॉर्थ आणि साऊथ पोल. मग नॉर्थ पोल वर येईल साऊथ पोल खाली जाईल. पुन्हा रिपल्शन होईल पुन्हा एक्सटर्नल मॅग्नेट जे आहे ते बाहेर ढकललं जाईल आणि ही प्रोसेस चालू राहते. म्हणजे ही जी काही क्रिया होती ही फॅरेडेने काही सांगितली नाही आणि म्हणून हा जो काही एक्सप्लेनेशन दिला आपल्याला म्हणून त्याला आम्ही ते लेन्झ लॉ वापरला असं म्हणतो. आणि म्हणून ॲप्लिकेशन ऑफ लेन्झ लॉ इन केस ऑफ मोशन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स द लूप. आता आपण लेन्झ लॉने एनर्जी कॉन्झर्वेशनचा एक्सप्लेनेशन दिलं आहे म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन इन लेन्झ लॉ. आता आपण जे बघितले की कॉज ऑफ इंड्यूस करंट मे बी दोन गोष्टींनी. इंड्यूस करंट कशामुळे पहिलं मोशन ऑफ द कंडक्टर वायर इन द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कोण मोशनमध्ये वायर. आणि दुसरी कंडिशन चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय कोण मोशनमध्ये मॅग्नेट थ्रू द स्टेशनरी सर्किट म्हणजे कॉईल काय स्टेडी आहे. म्हणजे ह्या दोन कंडिशन आहेत आणि ह्या दोन कंडिशनमध्ये लेन्झने एनर्जी कॉन्झर्वेशनचा प्रिन्सिपल सांगितला. आता पहिली कंडिशन आपण बघूया फर्स्ट केस. म्हणजे पहिलं कंडिशन काय मोशन ऑफ द कंडक्टर म्हणजे वायर जी आहे ती आपण काय करतोय रिलेटिव्ह मोशनमध्ये ठेवतोय आणि मॅग्नेटिक फील्ड काय करतोय स्थिर ठेवतोय. व्हॉट विल हॅपन नाव यू सी हिअर डायरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट इन द वायर. आता इंड्यूस करंट कशात येणार आहे कॉईलमध्येच येणार किंवा वायरमध्येच येणार आहे आणि ह्याची डायरेक्शन कशी आहे सच दॅट द डायरेक्शन ऑफ थ्रस्ट बाय मॅग्नेटिक फील्ड ऑन द वायर इज ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे आता आपण जे बघितलं इथे हे जे आहे आता इथं आपण काय म्हणतोय
की आमचं ही जी कॉईल आहे इट इज इन रिलेटिव्ह मोशन, पण आता हा मॅग्नेट जो आहे तो काय आहे, तो स्थिर आहे, स्टेशनरी आहे. म्हणजे आता इथं जी मी आत्ता मगाशी सांगितलं, डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन द वायर इज सच दॅट द डायरेक्शन ऑफ थ्रस्ट, म्हणजे याचं जे फोर्सचा परिणाम ह्या वायरवर जे आहे इट इज अपोजिट. म्हणजे हा फोर्सची डायरेक्शन इकडं असेल तर याचा परिणाम अपोजिट आहे टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. कोणाची? वायरची. आता वायरची मोशन इकडं असेल म्हणजे हा फोर्स काय करणार, जसं जवळ गेलं म्हणजे काय होणार, नॉर्थ नॉर्थ पोल येणार आणि मग तो अपोज करणार, रिपल्शन होणार आणि मग ही कॉईल पाठीमागे सरकली जाणार. मागे सरकली गेली की मग पुन्हा काय होणार, डायरेक्शन ऑफ द करंट विल चेंज आणि मग त्याच्यामुळं पुन्हा काय होईल, ह्या कॉईलच्यामुळं जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल त्याच्या परिसरामध्ये, साऊथ पोल वर जाईल आणि नॉर्थ पोल खाली येईल. मग इथं आपण जे दाखवलं साऊथ पोल, हा साऊथ पोल आणि मॅग्नेटचा नॉर्थ, मग काय होणार, अट्रॅक्शन. सो इन दिस केस वी से दॅट डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इन द वायर is such that the direction of thrust due to the magnetic field on the wire is opposite. म्हणजे सेन्स कसा झाला त्याचा, अपोजिट झाला. म्हणजे दोन्हीचे फोर्स कसे झाले, वायरचा आणि मॅग्नेटिक फील्डचा, दे आर अपोजिट. म्हणून इट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ इट्स मोशन, म्हणजे कॉईलचं मोशन, अँड हेन्स अपोजेस द मोशन ऑफ कंडक्टर वायर. So this means that conservation of energy takes place in first case. Now we will see the second case. आता सेकंड केसमध्ये आता इथं काय होतं, आपण स्टेशनरी काय ठेवतो, सर्किट म्हणजे कॉईल स्टेशनरी ठेवतो आणि मॅग्नेट मुव्हेबल ठेवतो. होणार काय त्याने हा होणार फरक की करंट setups the magnetic field in the area around the wire circuit. म्हणजे आता कॉईल जी आहे, आता ही जी कॉईल आहे, आता याच्यात इंड्यूस करंट आला. ज्यावेळेस इंड्यूस करंट फ्लो होत असतो कॉईलमध्ये, म्हणजे ह्या परिसरामध्ये अराउंड द सर्किट अ मॅग्नेटिक फील्ड विल बी क्रिएटेड बिकॉज ऑफ इंड्यूस करंट. आणि मग हा जो काही करंट आहे, मग हे जी मॅग्नेटिक फील्ड जी तयार केलं त्याच्या भोवताली, तो कसा असणार आहे, इट इज ऑपोजिट टू द ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड इफ द फील्ड इज इन्क्रीजिंग. म्हणजे आता ही जी काही मॅग्नेटिक फील्ड ह्या सर्किटमुळं, म्हणजे ह्या कॉईलमध्ये जे इंड्यूस करंट आहे त्याच्यामुळे जी फील्ड तयार झाली, याच्यामुळं काय होईल, दोन कंडिशन मागाशी सांगितल्याप्रमाणे. जर हे कॉईल जसं जसं जवळ मॅग्नेट जसं जसं जवळ येईल, ह्या कॉईलचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या अलाइनमेंटने नॉर्थ पोल इकडे येईल, साऊथ पोल खाली येईल. मग हे दोन्ही नॉर्थ पोल जवळ यायला लागले म्हणजे काय झालं, मॅग्नेटिक फील्ड हॅज स्टार्टेड इन्क्रीजिंग. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड इज अपोजिंग द ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड इफ दिस फील्ड इज सेट टू बी इन्क्रीजिंग. म्हणजे इन्क्रीज झालं म्हणजे याला रिपेल करणार. म्हणजे ही झाली पहिली कंडिशन. आणि ज्यावेळेस हे लांब जाईल मॅग्नेट, त्यावेळेस काय होईल, द करंट इन द इंड्यूस EMF विल गो ऑन डिक्रीजिंग. आणि ज्यावेळेस डिक्रीज होतं म्हणजे काय होणार की याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो व्हायला सुरुवात होणार. मग अँटी क्लॉकवाईज फ्लो झाला की अलाइनमेंट होणार, नॉर्थ पोलच्या जागेवर साऊथ येईल आणि साऊथच्या जागेवर नॉर्थ येईल. आणि मग काय होणार, हे पोल होईल साऊथ पोल, मॅग्नेटचा नॉर्थ पोल, नॉर्थ आणि साऊथ एकत्र येणार म्हणजे अट्रॅक्शन होणार. म्हणून हा जो फिनॉमिना एक्सप्लेन केला आहे तो एनर्जी कॉन्झर्वेशनच्या नियमात केला आहे. सो हिअर वी से दॅट when the current is set up in the coil, that is current set ups the magnetic field in the coil around the circuit, which will do two things. One time it will oppose, one time it will be in the same direction. Oppose झालं तर काय होणार,
opposite to the original magnetic field. Original magnetic field म्हणजे बार मॅग्नेट. आणि हे कधी घडल इफ दिस फील्ड इज इंक्रीजिंग. म्हणजे कोणती फील्ड? कॉईलच्या भोवताली मॅग्नेटिक फील्ड जी तयार झालेली आहे ती जर वाढत असेल तर अपोजिशन, ती जर वीक होत असेल, कमी होत असेल तर काय होईल? ती दोन्ही मॅग्नेटिक फील्ड विल बी इन द सेम डायरेक्शन. सो अट्रॅक्शन विल टेक प्लेस. सो हेन्स it explains the energy conservation in Lenz's law. So we will see that further what will happen. म्हणजे ह्या एवढ्या याच्या एक्सप्लेनेशनमधून आपण हे कन्क्लूड करतो की चेंज इन फ्लक्स थ्रू द सर्किट, change in flux through the circuit, not the flux itself. म्हणजे change in the flux which is opposed by the induced current. म्हणजे आता लक्षात घ्या की मॅग्नेट ज्या वेळेस पुढे मागे होतं त्याच्यामुळं मॅग्नेटिक फ्लक्स काय होतं? चेंज होतं. आणि ह्या मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज कोणामुळे होतो? तर इंड्यूस करंटमुळे. आणि म्हणून म्हणजे ज्यावेळेस वन टाईप ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इंटू अनदर टाईप ऑफ एनर्जी असं आपण म्हणतो, मग तसं मॅग्नेटिक फील्ड एक प्रकारचे मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या प्रकारच्या फील्डला जन्म देते आणि तीच फील्ड दुसरी फील्ड जी आहे ती पहिल्या फील्डला अपोज करते किंवा ती मिळून जाते. म्हणून त्याला आम्ही म्हणतो कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता एक छोटा आर्टिकल आहे, लेन्झ लॉ अँड फॅरेडेज लॉ आहे, दोन्ही एकत्र कसे आले. आता फॅरेडे लॉने काय सांगितलं होतं? E इज इक्वल टू d∅/dt. आणि लेन्झ लॉने काय सांगितलं? E इज इक्वल टू मायनस d∅/dt. आता हा मायनस जो आहे याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. वी हॅव टू गिव्ह द अटेन्शन ऑन द मायनस व्हॅल्यू, वाय इट इज कमिंग, और मायनस साईन वाय इट इज कमिंग. आता इथे जी आहे, आता फाय म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्स, मग आता हे आपल्याला मायनसचं एक्सप्लेनेशन देताना आपण काय विचार करतो? तर पहिल्यांदा वी आर गोइंग टू कन्सिडर द लूप इन विच द इफेक्ट ऑफ इंड्यूस करंट इज गोइंग टू टेक प्लेस. मग आता कॉईल आली का त्याला काय आलं? कॉईलला एरिया आला. एरिया आला तर त्याला काय आलं? वेक्टर फॉर्ममध्ये एरिया वेक्टर ऑफ द लूप. आता एरिया वेक्टर ऑफ द लूप कसा? आता पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं? हा जो एरिया वेक्टर आहे तो तुमचा कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे? इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लूप. आता प्लेन ऑफ द लूप म्हणजे काय? आता ते आपल्याला फिक्स करावं लागेल, प्लेन ऑफ लूप. आता उदाहरणार्थ वही घेतली आपण, किंवा आता हा फळा जो आहे, आता ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की कॉईल ही कशी आहे, आपली वायर टाईप आहे, आणि दुसरी गोष्ट वायर कशी आहे? गोल आहे. परंतु त्याचा जो वायरचा प्लेन घेतलं जर आपण सेक्शन, तर आपण असं गृहीत धरू की हे चौकोन आहे आणि हा जो पेन आहे ही जी पेनची डायरेक्शन आहे, हा डायरेक्शन ऑफ प्लेन ऑफ लूप झाला. आणि हा काय आहे आपल्याकडं येणारा? हा झाला वेक्टर डायरेक्शन. आणि ही जी डायरेक्शन आहे त्याला आम्ही काय म्हणतो? ह्या एरियाचा वेक्टर. आणि म्हणून वेक्टर ऑफ लूप. आता हे फळा जो आहे तो आपला लूप आहे, याला आपण गृहीत धरलं आहे. सो देअरफॉर वी से दॅट दिस एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लूप. म्हणजे प्लेन सरफेस जे आहे हे, दिस इज टेकन ॲज अ फिक्स कंडिशन. आणि त्याला जर मी परपेंडिक्युलर घेतला तर तो मला देतो एरिया वेक्टर ऑफ द लूप. म्हणजे सरफेसला तुम्ही परपेंडिक्युलर घेतला की तो झाला एरिया वेक्टर. लक्षात घ्या. सो इट इज ओरिएंटेड पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. आता काय केलं आम्ही? हा जो आता समजा पेन आहे, हा एरिया वेक्टर आहे, याला मी आता ओरिएंट करणार. ओरिएंट करणार म्हणजे मी फिरवणार. आता फिरवतो कसा? की इट विल बी पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड.
म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनमध्ये असेल एक्स ॲक्सिसमध्ये. आता मी काय केलं, याला ओरिएंट केला आणि आता ही डायरेक्शन कशी झाली, पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. सो हिअर वी ऑल्सो नो दॅट बी इन्क्रीजेस विथ टाईम. बी इन्क्रीज म्हणजे बी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड, आणि मॅग्नेटिक फील्ड काय आहे, इट इन्क्रीजेस विथ टाईम असं आपण म्हणतो. आता मॅग्नेटिक फील्ड कशावर डिपेंड आहे, फ्लो ऑफ करंट. आता करंट कसा आहे म्हणजे आता पहिली गोष्ट, आता आपण दोन कंडिशन घेतलेले, एक तर कोणतरी स्टेडी, दोन्हीपैकी एक स्टेडी कोण असेल, कॉईल जर स्टेडी घेतला तर मॅग्नेटिक बार मॅग्नेट काय होते, मुव्हेबल आहे. जर बार मॅग्नेट तुमचं कॉईलकडे येत असेल तर मॅग्नेटिक फील्ड काय झाली, इन्क्रीज झाली, म्हणजे ती जवळ येण्याकरता काहीतरी वेळ लागेल ना. सो देअरफॉर वी से दॅट बी इन्क्रीजेस विथ टाईम. देअरफॉर युअर इक्वेशन बिकम्स E इज इक्वल टू, आता आपण जे मगाशी बघितलं E इज इक्वल टू डी फाय बाय डी टी, तर फायच्या ऐवजी काय घेतलं, फायचा फॉर्म्युला म्हणजे काय, फाय इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. आणि मॅग्नेटिक फ्लक्स डिफाईन काय करतो, नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग थ्रू द सरफेस एरिया पर युनिट एरिया. मग आता आपण त्याला काय केलं, फाय इज इक्वल टू बी इंटू ए घेतला आहे. सो वी सबस्टिट्यूट इन प्लेस ऑफ फाय डी बाय डी टी इंटू बी ए. आता एरिया वेक्टर हे कॉन्स्टंट आहे, सो वी टेक आउटसाइड. सो इनसाइड विल बी वॉट, मॅग्नेटिक फील्ड. वाय, बिकॉज बी इज व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू टाइम, and therefore this minus sign indicates the sense of induced current which is always in a anti-clockwise direction. So here this Lenz's law and Faraday's law together, when they are brought together, we only find the difference of minus and minus sign indicates the sense of the induced current which is anti-clockwise. म्हणजे कधी बी कुठलीही गोष्ट घडत असताना ती अँटी-क्लॉकवाईजमध्ये घडते असं त्याचं म्हणणं आहे. सो द नेगेटिव्ह साइन इन द इक्वेशन E is equal to minus d phi by dt was incorporated in the Faraday's law. म्हणजे मायनस साईन त्यांना म्हणजे फॅरेडेला त्याचं नमूद करावं लागलं इक्वेशनमध्ये. पूर्वी त्याने E इज इक्वल टू डी फाय बाय डी टी ठेवलं होतं, परंतु मायनस साईन आल्यामुळं असं दिसून येतं की याच्यामध्ये दोन्ही पण लॉ आहेत. E इज इक्वल टू डी फाय बाय डी टीचा विचार केला तर फॅरेडे लॉ आहे, मायनस साईन आला तर कोणामुळे आला तर लेन्झ लॉमुळे आला. सो दिस इज हाऊ द explanation of both the scientists Lenz law and Faraday's. Now to understand a new article, flux of field. आता flux of field म्हणजे flux of magnetic field. Flux म्हणजे काय, number of magnetic lines passing through the given surface of area. So now in this case, to understand the Faraday's law, it is very much important to understand the flux of field. मग हे फ्लक्स ऑफ फील्ड अंडरस्टँड करण्यासाठी इथे फिगर जी काढली, सेक्शन ए आणि सेक्शन बी. आता ही जी बी सेक्शन आहे तो फायनाईट एरिया आहे, इट इज रिप्रेझेंटेड बाय एस. आणि ह्या एसमधला, ह्या एवढ्या मोठ्या एरियामधला एक छोटासा एरिया घेतला त्याला आपण डी ए म्हणतो, वेक्टर डी ए. सो दॅट वेक्टर डी ए हा जो आहे तो इथं दाखवला आहे आम्ही. आता हे जे आहे दिस इज सी इज कॉल्ड ॲज द कॉन्टूर. कॉन्टूर म्हणजे काय की क्लोज लूप. आणि मग ही जी आहे, आता ज्यावेळेस एक्सप्लेन करतो आपण त्यावेळेस काय एक्सप्लेन करायचं तर पहिल्यांदा कन्सिडर अ स्मॉल एरिया, एलिमेंट एरिया डी ए. नाव दिस डी ए इज सिच्युएटेड इन द मॅग्नेटिक फील्ड. आता हे कशामध्ये आहे हा एरिया, इट इज प्लेस इन द मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड घेतल्यानंतर मग आता आम्हाला पुढे काय करायचं आहे की जर मॅग्नेटिक फील्ड घेतलं तर मग आपल्याला डी फायचा फॉर्म्युला बघायचा आहे, दॅट इज फ्लक्स, कारण आपल्याला फ्लक्स अंडरस्टँड करायचं आहे. सो फ्लक्सचा फॉर्म्युला बी इंटू डी ए, कारण मॅग्नेटिक लाईन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड पासिंग थ्रू द गिवन सरफेस एरिया. आता एरिया फॉर अंडरस्टँडिंग पर्पज आम्ही स्मॉल एलिमेंट घेतला, हा तो असा दिसतोय, ठीक आहे. नाव
so I'm writing in the mathematical form d phi is equal to b into vector dA. आता स्केलरमध्ये जर घेतलं किंवा त्यांच्यामधलं दोन्हीमधला अँगल जर बघितला तर वेक्टर बी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी डॉट मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर dA into cos of theta, where theta is nothing but the angle between B and dA. मग मॅग्नेटिक फील्ड आणि वेक्टर dA तुम्हाला मगाशी सांगितलं, सरफेस एरिया ऑफ वेक्टरला जे नॉर्मल आहे त्याला dA वेक्टर म्हणतो, आणि तो आणि बी या दोन्हीची डायरेक्शन कशी आहे तर त्याच्यामध्ये जो काही अँगल तयार होतो, कारण काही ना काहीतरी अँगल असतोच आणि म्हणून ते कॉस थीटा. सो नाव थीटा इज द अँगल बिटवीन बी अँड dA. नाव टू डिफाईन द फ्लक्स ओव्हर द फायनाईट एरिया. आता ह्या संपूर्ण एरियावर मला जर डिफाईन करायचा आहे फ्लक्स, मग मला काय लक्षात घेतलं पाहिजे? इट इज टू बी नोटेड दॅट B is not uniform at all. It is not same at all the points in the S region. म्हणजे ह्या संपूर्ण याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती सर्व युनिफॉर्म नाही आहे, सारखी नाही आहे. सो देअरफॉर वी से दॅट B is not same at all in S. That is within the finite area. Therefore, we consider that area is divided into small sections of area dA. मग हे अशा साईजचे सगळे याचं आपण विभागणी करू. समजा अशा प्रकारचे शेपने समजा 5-25 अंडे टाईप शेप जर केले तर असा एरिया तयार होतो असं समजूया. म्हणजे एक एक अंडं म्हणजे काय झालं, एक एक सेक्शन झालं. आणि देअरफॉर वी से दॅट एरिया इज डिवायडेड इंटू स्मॉल सेक्शन्स ऑफ एरिया dA वेक्टर. Now we want to calculate the flux over each section. मग एक सेक्शनला आपण जर फ्लक्स फाइंड जर केला तर मग आपल्याला काय करावं लागेल? वी हॅव टू डू द जॉब ऑफ इंटिग्रेशन. आता ह्या जे एंटायर सरफेस जो आहे यसवर जर मला जर संपूर्णची किंमत जर काढायची असेल तर मला छोट्या छोट्यांची किंमतची बेरीज करावं लागेल. पहिल्यांदा ह्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनची किंमत काढायची. असे सगळे 25 आहेत, मग सगळ्यांची बेरीज. मग त्याला आम्ही कोणत्या पद्धतीने मॅथमॅटिकली सॉल्व्ह करतो? बाय इंटिग्रेशन प्रोसेस. सो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर द सरफेस एस इंटू वेक्टर बी dA. बट आम्ही काय पाहिल्याने सांगितलं आहे की बी इज नॉट कॉन्स्टंट इन द एस सरफेस. कुठं पातळ मॅग्नेटिक फील्ड असेल, कुठं जास्त प्रमाणात असेल, म्हणजे कुठे जास्त म्हणजे स्ट्रॉंग असेल, कुठे वीक असेल, म्हणजे युनिफॉर्म नाही आहे, सारखी नाही आहे. Therefore, we cannot take the B term outside the integration. लक्षात आलं? म्हणून त्याच्याकरता we say that B is not constant. Now, this means that B changes with time. आता आपण ज्यावेळेस म्हणतो का मॅग्नेटिक फील्ड काय आहे आपली, इट इज व्हेरिएबल विथ टाईम. ती वाढत जाते, कमी होत जाते, काहीतरी होतं विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर बी चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे फ्लक्ससुद्धा काय होणार? इट विल गो ऑन चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग हेच इक्वेशन जे आहे 2 नंबरचं, हे पहिलं आपण 1 नंबर दिला याला, डी फाय इज इक्वल टू बी वेक्टर बी मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर dA कॉस थीटा. त्याला इक्वेशन 1 म्हणलं. दिस इक्वेशन 2 विल बी रिटन लाईक दिस नाव. फाय इज इक्वल टू फाय ऑफ टी म्हणजे काय? फ्लक्ससुद्धा व्हेरिएबल आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. बीसुद्धा आमचा काय कॉन्स्टंट नाही, म्हणजे हे टी ब्रॅकेटमध्ये जो दाखवतो इट इज व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो फाय इक्वेशन बिकम्स फाय ऑफ टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ बी ऑफ टी इंटू dA. आता ह्या इक्वेशनवरनं फॅरेडेने डिस्कवर केलं दॅट डी फाय बाय डी टी इज रिलेटेड टू वर्क डन. कुठल्या प्रकारचं वर्क डन? कारण आता टायमाशी रिलेशन आल्यानंतर वर्क डन झालं. कारण आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड वाढतं आहे, कमी होतं आहे, पण हे वाढतं आणि कमी होतं म्हणजे कशाशी तुलना केल्यावर? विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो when there is a change, this means that this change is nothing but it has a relation to work done. So therefore आता ह्या इथे काय वर्क डन कशाचं आहे? वी हॅव टेकन अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज
which is moved around the contour C in the reverse direction. आता ही जी कंटूर आहे म्हणजे हे क्लोज पाथ आहे, स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट हिअर आहे. आणि मग इथून आम्ही जर चार्ज जर गोल फिरवला, तो जर फिरून इथपर्यंत पुन्हा जागेवर जर आणला तर त्याला आम्ही काय म्हणतो, वर्क डन. सो देअरफॉर द डायरेक्शन इज मात्र रिव्हर्स डायरेक्शन. So reverse direction means anti-clockwise direction. So Faraday stated that E can be written as, म्हणजे आता मग रिव्हर्स डायरेक्शन आलं, मायनस आलं, E इज इक्वल टू मायनस d∅dt त्याच्या नियमात आलं ते. आणि मग फायची किंमत टाकली, इंटिग्रेशन ऑफ b ऑफ t dA वेक्टर. सो दिस वॉज हाऊ ही हॅज एक्सप्लेन द फ्लक्स ऑफ फील्ड. आता ह्या ई म्हणजे काय, EMF म्हणजे काय, इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ वोल्ट. याचा युनिट काय झालं, ईचं वोल्ट. आणि फ्लक्स फाय कशात मोजला जातो, वेबरमध्ये. आणि टाईम कशात मोजला जातो, t सेकंड. सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ फ्लक्स ऑफ फील्ड.